नमस्कार मंडळी, पवार परिवार ब्लॉगच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर आज आपण आलो डहाणूला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी, महालक्ष्मी देवीच्या जत्रेसाठी। बघूया पुढे आपल्याला काय काय धमाल मजा मस्ती बघायला मिळते ते शेवटपर्यंत आपल्या ब्लॉग मध्ये नक्की राहा। बघा जत्रेतला टिपिकल खेळणं प्रत्येक हिंदी पिक्चर मध्ये आपल्याला हा शॉट बघायला मिळतो। हे बघा, हे पेटा असं छान सजवून ठेवलेलं आहे त्यांनी इकडे, आणि समोरनं शूटिंग या बोलतायत। तर पेटा मीठा आहे ना? हा पेटा बघून खाऊन सांगूया आपण। मीठा है दादा, बहुत मीठा है, हाँ खूब छान है। दादा ना थैंक यू बोलते, थैंक यू सो मच आपने दिया। बस सांगतात सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला, आपका चॅनल सबको सबस्क्राइब करे, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। लास्ट आहे दादा थोडा, त्याला बघूया पुढे आपल्याला काय बघायला मिळते ते। पेटा खातोय, पेटा दिलं त्यांनी, खूप छान आहे, गोडगोड लागतोय एकदम चव। खूप घाम आलाय, दमाला झालाय। पाणी पण इकडे विकत घेता येत नाहीये कारण पाण्याचं इथे दुकान नाही कुठे, त्यामुळे पेटा घेतला। माझ्या मागे बघू शकता तुम्ही, सगळं पूजेचं साहित्य वगैरे विकायचं दुकान आहे। आता हा खातो आणि तुम्हाला भेटतो देवळाच्या बाहेर। सगळीकडे प्रसादाची दुकानं चालू झाली, हातात बांधण्यासाठी धागा वगैरे, इथे छान असे पेढे ठेवण्यात आले। इकडचे पेढे खूप प्रसिद्ध आहे असं मी ऐकलंय। एक शाळेच्या बाहेर आपल्या असे विकायला असायचे बोर, शाळेच्या बाहेर शेंगा वगैरे बघून शाळेची आठवण आली। ती कैरी बघा कशी ठेवलेली आहे, मस्त मसाले लावून। शाळेच्या बाहेर आपलं एकदम बरोबर असं सगळं ठेवलेलं असायचं। हे फळ बघा, हे सुद्धा शाळेच्या बाहेर आपण बघायचो। दादाचा हात बघा किती फास्ट चालू आहे, केवढी गर्दी आहे, कस्टमर संपूर्ण घेण्यात बिझी आहेत। बघा सगळी पूजेची दुकान आहे तिकडे, म्हणजे पूजेचं साहित्य मिळतं, हातात बांधण्यासाठी धागा मिळतो, हे डमरू आहे तिकडे। सगळी तीच दुकान आपल्याला बघायला मिळतील इकडे। समोरच्या बाजूला बघितलं तर आपल्याला वस्त्र दिसतात देवीची। इथे देवीची ओटी भरण्यासाठी सगळं ठेवण्यात आलेलं आहे, ओटी भरून सजवून संपूर्ण फुलं वगैरे ठेवण्यात आलेली आहेत। आणि इकडे तुम्हाला दिसेल देवीला आवडतं ते कमळ, हे देवीला खूप प्रिय आहे कमळ। हे कमळ आपल्याला बघायला मिळते इथे। इथे देवीची ओटी भरण्यासाठी इथे साडी सुद्धा ठेवण्यात आलेली आहे बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या रंगाच्या साड्या आहेत इकडे। आणि हा प्रसाद आहे, कोणाला देवीला नैवेद्य दाखवून प्रसाद घरी न्यायचा असेल तर तो प्रसाद नेऊ शकतो। किंवा इकडे कुंकू आहे, कुंकू सुद्धा घेऊ शकतो आपण विकत। खूप सारी दुकानं आहेत इकडे आणि खूप गर्दी सुद्धा इकडे बघा, कंटिन्यू लाईनीमध्ये अशी दुकानच आहेत। आणि इकडे असे हार सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत देवीला नेण्यासाठी, छान छान हार आहेत इकडे। पुन्हा एकदा इथे खाली कमळ दिसू शकतं आणि इथे गजरे सुद्धा आहेत, देवीला वाहण्यासाठी गजरे सुद्धा बनवून छान प्रकारे असे ठेवण्यात आलेले आहेत। इथे बघू शकतो आपण महालक्ष्मी देवीचे छान असे फोटो इथे ठेवण्यात आलेले आहेत। खूप सुंदर असे फोटो आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे फोटो ठेवण्यात आले, तुम्ही बघू शकता। बाजूला घंटा सुद्धा आहेत बघा, संपूर्ण हातात घालायला रुद्राक्ष वगैरे सगळं बघू शकता। सगळे पूजेचे सामान आहे, माळ आहे, छान प्रकारे दुकान असं सजवलेलं आहे यांनी। बघा शुगरलेस पेढा तुम्ही बघू शकता, अप्रतिम। म्हणजे पहिल्यांदाच मी कुठल्या देवस्थानाला बघितलंय की शुगरलेस पेढा विकतोय कुठल्या देवस्थानाजवळ। हा मावा पेढा इकडे बघू शकतो, आणि हा सुद्धा शुगरलेस आहे, मावा पेढा सुद्धा शुगरलेस आहे का? अच्छा, इथे कलाकंद आहे बघा। इकडे यांच्याकडे काय काय आहे, महालक्ष्मी पेढा प्रसाद स्टॉल आहे इकडे। पेढ्यांचे सगळे प्रकार दाखवले। आता दादांशी बोलायचा प्रयत्न करूया आपण। नमस्कार दादा। बोला। नमस्कार। हे शुगरलेस प्रसाद बनवण्याचं कसं डोक्यात आलं तुमच्या? किती वर्षापासून बनवता आपण? आम्ही 10 वर्षापासून बनवतो। अच्छा, मी पहिल्यांदाच बघितलं। तुम्ही फक्त इकडेच असता का? म्हणजे या सर्व जागेवरती, नाशिक, त्र्यंबकेश्वर, वणी। अच्छा, मग आता आपण नाशिक वरून आलाय का इकडे? हा, नाशिक वरून। मूळ तुमचं प्रॉपर तुळजापूर। तुम्ही तुळजापूरचे। ही कॉन्सेप्ट कशी आली तुमच्या डोक्यामध्ये शुगर फ्री बनवण्याची? शुगरलेस चालतो ना आता, शुगर वाले लोकांना लागतो, त्याच्यामुळे मग तुम्ही शुगर फ्री ट्राय केलं आणि ते सक्सेस झालं, लोक घेतात? अरे वा, चला धन्यवाद दादा। सर्व प्रकारचे पेढे इकडे आपल्याला बघायला मिळतील, खूप छान असं ठेवलेलं आहे यांनी। नमस्कार। गर्दी खूप आहे, तुम्ही माझ्या मागे बघू शकता। आता पुढे काय बघायला मिळते बघूया आपण। खूप एक्साइटमेंट आहे सध्या, पुढे काय असेल नवीन अजून सरप्राईज। आत्ताच बघितलं आपण शुगर फ्री प्रसाद बनवण्यात आलेला इकडे। हो हो,
देवीचा कळस दिसलेला आपल्याला. आता देवीच्या कळसाच्या दिशेने आपण जरा चालण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार ताई. नमस्कार. मंदिरात कसं जायचं? इथून या बा. अच्छा. हे बघा या ताई देवीसाठी हे आर्टिफिशियल गजरे वेण्या वगैरे घेऊन बसलेले आहेत. बघू शकता तुम्ही. आता इथे लाईट कमी आहे त्यामुळे आपल्याला प्रॉपर दाखवता येत नाहीये नीट. पण बघा ना ओरिजिनल वाटतात फुलं अशी. पण ही सगळी फुलं आहेत ना ही डुप्लिकेट आहेत. खूप छान आहे. कलर बघा ना एकदम मस्त मस्त कलर आहे तिकडे. खूप छान असे गजरे ठेवलेले आहेत ताईने इकडे. नमस्कार ताई. हे देवीबद्दल काय माहिती सांगू शकाल का? नाही. परत ताईंना नाही माहिती देवीबद्दल. फक्त इकडे बिझनेसच्या उद्देशाने आले आहेत बहुतेक. ठीक आहे चालेल. थँक्यू. बघा अशी अनोखी अशी शिट्टी आहे याच्याकडे. हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ठेवलेलं आहे. बघा काही आपण पाहिजे ते बोलू शकतो. एक नंबर एक नंबर. लहानपणाची आठवण झाली. छान अशा मस्त पिपाण्या ठेवलेल्या आहेत इकडे. आणि इकडे खाली आहे मस्त सिंहाचा मुखवटा. एक नंबर आहे. वाघ पण त्याला आयाळ लावलेली आहे. मागचा मुखवटा आहे देव जाणे. नाही हे वाघाला आयाळ लावण्यात आलेली आहे. वेगळ्या प्रकारचा वाघ आहे थोडा. हे बॉल तर आम्ही खूप खेळायचो लहानपणी. बघू शकता तुम्ही देवीच्या दर्शनासाठी किती मोठ्या संख्येने भाविक इकडे आलेले आहेत. तर आपण सुद्धा देवीच्या देवळात चालू आहे दर्शन घेण्यासाठी. गर्दी खूप असेल तर आज जाता येणार नाही आपल्याला. तर तुम्हाला बाहेरनच मी देवीचा फोटो वगैरे दाखवेन. डहाणूवरनं. अच्छा डहाणूवरनं आले. मी ठाण्यावरनं आलोय तुम्हाला भेटण्यासाठी. हा हे किती दिवस असते जत्रा ही? 15 दिवस जत्रा असते. त्याला जत्रेला चालले तुम्ही? मंदिरात चालले? मग तुम्ही कुठे चालले? अच्छा हे एन्जॉय करायला चालले. बघा डहाणूचीच पब्लिक आहे सगळी. खूप मोठ्या प्रमाणात इकडे सगळी पब्लिक येते. खूप गोड गोड माणसं आहेत सगळी. तर प्रसाद बघू शकतो इकडे. सगळा प्रसाद इथे ठेवण्यात आलेला आहे. हे मावा पेढा आहे ना? अच्छा एक मिनिटात हे टेस्ट देत आहे दादा आपल्याला. प्रसाद टेस्ट दिलेला आहे. खाऊन बघूया आपण कसा लागतोय. खूप मस्त आहे. कॅमेरा तिचा असा द्यावा ना. असा द्या मोठा. हे बघा दादाने खूप मोठा दिला. आज बहुतेक शुगर वाढणार आहे माझी. बघा प्रसाद टेस्ट बघायला केवढा मोठा खडा दिला प्रसाद. एवढा मोठा पेढा खाऊन म्हणजे मागासपासून गोडच खातोय मी. खूप खूप धन्यवाद दादा. खूप छान आहे. खूप छान आहे चव याची. खरंच छान आहे दादा. चव खूप छान आहे. मला खूप मनापासून आवडला. आले तर नक्की आमच्या शॉपवर. हो साई पेढा प्रसाद 15 नंबर शॉपला या दादांच्या. खरंच खूप छान पेढा इकडे. खाऊन तुम्हाला सुद्धा आवडेल. मंदिराची बंद व्हायची वेळ झालेली आहे. आपल्याला यायला थोडा लेट झाला. आता आपण बॅक साईडने जायचा प्रयत्न करतोय. गर्दी बरीच आहे. बघू आता आपल्याला एक्सेप्ट करतायत का आतमध्ये ते. बघू शकता एक्झिट मधनं आपण एंट्री करतोय. एक्झिट जिकडनं घेतात तिकडनं. बघू शकता देवीचा इथे होम केलेला आहे. उत्सव आहे आणि समोरच आपल्याला दिसत आहेत देवीच्या मूर्ती दुसऱ्या. आपल्याला आज यायला लेट झाला देवळामध्ये. बघू शकता तुम्ही समोर देवीचा गाभारा आहे देवीचा. आणि तो गाभारा सुद्धा बंद झालेला आहे. हा असाच सुंदर असा मुखवटा आतमध्ये आहे. सुंदर अशी मूर्ती आहे देवीची आतमध्ये ठेवलेली. पण आता ती आपल्याला दिसू शकली नाही कारण गर्दी पण खूप आहे आतमध्ये. आणि वॉचमॅनने सुद्धा अडवलं कारण आपल्याला येण्यासाठी थोडं लेट झालेलं आहे. खूप धावत आलो आपण. खूप रिक्वेस्ट केली इकडे पण येण्यासाठी ट्रॅफिकमुळे थोडा लेट झाला आपल्याला. आणि दर्शन मिळू शकलं नाही देवीचं. मनापासून तुम्हाला सगळ्यांना सॉरी बोलतो. माफी मागतो मी की तुम्हाला मी देवीचं दर्शन देऊ नाही शकलो. काय माझ्या रिक्वेस्टला तेवढं महत्व नव्हतं जेवढं त्यांच्या नियमांना त्यांच्या ड्युटीला त्यांच्या कर्तव्याला त्यांनी दिलं. आणि खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. मनापासून पटली मला ती माहिती. काही देवीबद्दल काही माहिती सांगू शकाल का इकडे? देवी म्हणजे कशी कोल्हापूरवरून आली होती. गुजरात सौराष्ट्र आणि महाराष्ट्र फिरायला आली होती. मग ती जाता जाता ना गडावर त्यांनी हे केली वस्ती केली म्हणजे आराम करण्यासाठी. तर देवी तिकडे आराम करण्यासाठी राहिली ना.
तर येताना आहे ना त्यांना आहे ना म्हणजे भीमाची आणि त्याची भेट झाली. तर देवीचं कसं शृंगार रूप बघून भीम त्यांच्याशी आकर्षित झाला असं. मग त्यांनी आहे ना त्यांचे प्रस्ताव मांडला विवाहासाठी. मग त्यांनी काय देवीने अट मांडली की तुम्ही आहे ना हा भीमबांध आहे ना, भीमाचा पाठ मारलाय बघा, तो भीमबांध तुम्ही बांधला आणि तो पूर्ण झाला सकाळ होण्यापर्यंत तर तुझ्याशी मी लग्न करेन असं करून झालं. मग देवीने तो सकाळपर्यंत बांध झाला, पूर्ण होणारच होता, थोडासाठी वाचला. मग देवींना असं वाटलं की थोडं काहीतरी घटना घडणार आहे, वाईट घटना घडणार आहे, असं करून देवींनी मग ते कोंबड्याचं रूप घेतलं. ते कोंबड्याचं रूप घेऊन आणि देवीने आवाज केला, कुकडे खूप आवाज केला. मग देवीने भीमाला वाटलं का माझा हार मानली, असं भीमाने हार मानले आणि भीम तिथून निघून गेला. मग देवीने प्रस्थान केलं गडावर प्रस्थान केलं. मग तिकडे देवीला बघून म्हणजे देवी आहे तिकडे असं सांगितल्यावर आदिवासी परिवार म्हणजे आदिवासी लोक ते जायला लागले देवीचे दर्शन घ्यायला. मग असं होतं की एक गर्भवती म्हणजे स्त्री होती, तिला काय झालं देवीच्या दर्शनावर रोज जायची म्हणजे ती न चुकता जायची. तर तिला त्या दिवशी गडावर जाताना तिला ना चक्कर आली, तर ती पडली, अशी पायच्या खालीच पडली. तर देवीने तिला साक्षात रूप हे दिलं म्हणजे दर्शन दिलं. तर देवीने तिला दर्शन दिलं ना, तर देवीने तिला सांगितलं की मी तुझ्यासाठी इकडे स्थापना करते असं सांगितलं देवींनी तिला. मग तेव्हापासून महालक्ष्मी गडाच्या खाली येऊन राहिली. अच्छा. आणि अच्छा म्हणजे आधी फक्त गडावरती होती ती. आता मग आता हे गड किती लांब आहे इकडनं? काय नाही 1 किलोमीटर म्हणजे वर जायला तर 1 तास लागतो आणि इकडून जाणार तर तुम्ही 15-20 मिनिटात ते गडाच्या पायथ्याशी जाऊ. अच्छा म्हणजे आता हे दोन्हीकडे दर्शन घेतलं तर यात्रा पूर्ण होते. अच्छा चला थँक्यू ताई. तर मंडळी आपण आता मंदिरातनं बाहेर आलो आहोत आणि आता हा ब्लॉग आपण तुर्तास इथेच थांबवतोय. पार्ट 1 म्हणून हा ब्लॉग आपण आता अपलोड करणार आहोत आणि पार्ट 2 म्हणजे जत्रेची पुढची मजा मस्ती बघायची असेल तर आमचा नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. त्याची लिंक सुद्धा आम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा आणि बघत राहा पवार परिवार व्लॉग. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, जय शिवराय.